नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शर्मिला द सुगरणी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याची रस्सा भाजी। जे आपल्याला शेवग्याचं वाटण करायचं आहे त्यासाठी मी ते लसूण, आलं, कोथिंबीर, कांदा, खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहे। आता हे आपण छान असं तेलातून परतून घेऊयात आणि वाटण तयार करूयात। खोबरं असं छान असं भाजून घेतलेलं आहे। आता आपण खोबरं काढून घेऊयात आणि कांदा भाजून घेऊयात। छान असं परतून घ्यायचं आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता कांदाही आपला छान परतलेला आहे। आता आपण काढून छान असं वाटण रेडी तयार करूयात। छान असे शेंगदाणे थोडे भाजून घेऊयात आपण। तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणेही आपले भाजून झालेले आहेत। आता ते आपण काढून घेऊयात। तर आता वाटण करण्याआधी आपण शेंगदाणे आणि खोबरे छान असं मिक्सरला आधी बारीक करू आणि मग बाकीचं वाटण यात घालून घेऊयात। इथे मी खोबरे आणि शेंगदाणे छान बारीक वाटून घेतलेले आहे। त्यामध्ये आता मी कांदा घालून घेत आहे। आपण जो कांदा परतून घेतलाय तो कांदा ॲड करायचा आहे। कांदा, लसूण आणि आलं। आणि मी इथे थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता मी एवढे असे फुटाणे घेतलेले आहेत। तेही आपल्याला यात ॲड करायचे आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी ॲड करूयात आपण यात आणि छान असं वाटण रेडी करूया। तर आता आपलं वाटण रेडी आहे। चला तर आता बनवूयात आपली शेवग्याची छान रस्सा भाजी। तर आधी आपण शेवगा छान असा कट करून घेऊया। तर शेवगा ज्यावेळेस आपण शेवगा कट करतो तो कशा प्रकारे कट करायचा ते पाहूयात। तर आधी आपण थोडंसं हे साईड कट करायचं आहे, असं अलगदपणे काढून परत एक कट मारायचा आपल्याला। अशा प्रकारे शेवगा आपल्याला कट करायचा आहे। तर मंडळी तुम्ही पाहू शकता छान असा शेवगा मी कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला तो छान धुवून घ्यायचा आहे। आणि आता पाहूयात हा शेवगा कसा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर आता मी इथे एक कुकर घेतलेला आहे। तर आता कुकरमध्ये आपण थोडंसं तेल घालूया। तेल घातल्यानंतर ना आपल्याला त्यात थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे। तर मी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि छानपैकी आपल्याला हे मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर ना यात जो आपण हा शेवगा कट करून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे। तर इथे मी शेवगा ॲड करून घेतलेला आहे। आपल्याला थोडं असं पाणी घालून घ्यायचं यात शिजण्यापुरतं। तर मी ते थोडं असं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला हा शेवगा एका शिट्टीवर शिजवून घ्यायचा आहे। पॅन घेतलेला आहे आणि त्यात मी तेल ॲड करून घेत आहे। तेल गरम करून घेऊयात। आता यामध्ये मी जिरं घालून घेत आहे, मोहरी, हाफ टेबलस्पून हळद, 1 चमचा मी लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि छान मिक्स करून घेऊयात। आपण जे हे वाटण तयार केलेलं आहे हे घालून घेऊया। आणि आता आपल्याला याला तेल सुटतपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटत आहे। आता आपण काय करूयात, जे आपण शेवगा शिजून घेतलेला आहे तो पण आपल्याला यात ॲड करायचा आहे। त्याआधी आपण हे जे मिक्सरचं भांडं आपण हे केलं होतं, त्याच्यातून जे वाटण केलं होतं त्यात थोडंसं पाणी ॲड करून यात आपल्याला मिक्स करायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊयात।
आणि 5 मिनिट छान असं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. यात मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे. थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटण छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या ह्या ग्रेव्हीला. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण जे शेवगा शिजवून घेतला होता तो आपल्याला यात घालून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करूया त्याला. आणि आता आपल्याला या भाजीला छान असा कड येऊन घ्यायचा आहे. चला तर यावर आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात. खूप पटकन होते. जर आपण शेवगा आधी शिजवून घेतला तर ही भाजी खूप फास्ट बनते. तर रेडी आहे आपली शेवग्याची रस्सा भाजी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी.